लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चेसाठी या नव्या भागाची सुरुवात वैद्य परीक्षित शेवडे यांच्यापासून करतोय। वैद्य परीक्षित शेवडे, आधीच्या भागामध्ये डॉक्टर अविनाश भोंडवेंनी वनस्पतींच्या नावाच्या निमित्तानं होऊ शकणाऱ्या गोंधळाला स्पर्श केला। त्यांचं म्हणणं असं आहे की समजा एखाद्या वनस्पतीचं एक नाव केरळात आहे, दुसरं नाव महाराष्ट्रात आहे, तिसरं नाव हिमाचल प्रदेशात आहे, तर अशा पद्धतीमुळे औषधांच्या आणि उपचार पद्धतीवर ही परिणाम होऊ शकतो, औषध निर्मितीवर आणि उपचार पद्धतीवर। अशा प्रकारचा तर्क लागू पडतो। त्याच्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धतीचं सरमिसळीकरण होऊ नये हाही त्याच्याबरोबरचा उपमुद्दा लागू होतो। मी आपल्याला यातले दोन तांत्रिक मुद्दे सांगतो। माझी अतिशय विनम्र विनंती आहे की ज्यांना असा गैरसमज असेल की असं स्टँडर्डायझेशन नाहीये, त्यांनी कृपया आयुर्वेदा फार्माकोपी ऑफ इंडिया नावाची काहीतरी गोष्ट आपल्या देशामध्ये आहे, त्याला जरूर रेफर करावं। आमचा ज्या वेळेला पोर्शन शिकवला जातो द्रव्यगुणशास्त्र, याच्यामध्ये ज्या वनस्पतींची माहिती येते त्याच्यामध्ये आम्हाला लॅटिन नेम्स नुसारचं क्लासिफिकेशन, त्याच्याच बरोबरीने व्हर्नाक्युलर नेम्स जे असतात, मग एखाद्या वनस्पतीला जर गुडुचीला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असं लॅटिन मध्ये म्हटलं जात असेल, हे आम्हाला पोर्शन मध्ये शिकवलं जातं, आणि त्याला कोकणीमध्ये दुसरं काही म्हटलं असेल, कन्नडमध्ये आणि काही म्हटलं जात असेल, काय म्हटलं जातं हे सुद्धा त्या बृहत असलेल्या एकंदर अभ्यासक्रमाचा भाग आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिस इज फार फ्रॉम द रियालिटी की अशा पद्धतीचं स्टँडर्डायझेशन नाही, हे अत्यंत स्टँडर्डाइज फार पूर्वीपासून आमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्यामुळे तसा कुठलाही गोंधळ नाही। आता राहिला मुद्दा जो आपण सर्जरीच्या बाबतीमध्ये बोलतोय, तिथे एक तांत्रिक मुद्दा आवर्जून मी उल्लेखित करू इच्छितो, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केलात प्रसादजी, की ज्या पद्धतीने MS आयुर्वेद, हे मी अंडरलाईन करून सांगतोय कारण त्या डिग्रीचं नाव आहे आयुर्वेद धन्वंतरी, ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे, जो 3 वर्षाचा असलेला कोर्स आहे। मग त्याच्यामध्ये शल्य आलं, शालाक्य आलं, स्त्रीरोग प्रसूती तंत्र आलं, याचाच अर्थ ह्या लोकांना 3-3 वर्षांकरता ह्या संपूर्ण विषयामध्ये ट्रेनिंग देखील दिलं जात आहे, आणि हे जवळपास गेली 30 वर्ष दिलं जात होतं। आणि आज आपल्या देशाची एकंदरीत आरोग्य व्यवस्था बघत असताना, जिथे WHO ने आदर्श घालून दिलेला जो पेशंट इज टू डॉक्टर रेशो आहे, जो इतका गांभीर्याने कमी आहे, 135 कोटीच्या जनतेबद्दल आपण बोलतोय, त्यावेळेला आयुष डॉक्टरांमुळेच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा समतोल देखील राखला जातोय। ग्रामीण पातळीवरती देखील तिथे काम होत आहेत। या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी कन्सिडर करणं हे मला अतिशय महत्वाचं वाटतं। आणि मी त्याच सोबत म्हटलं तसं की एकतर ह्या दोन गोष्टी पूर्णतः भिन्न देखील आहेत, आणि पहिली गोष्ट की वास्तवाला धरून देखील नाही, अभ्यासक्रमाचा कृपा करून नीट सर्वंकष अभ्यास केला जावा, असं मला आवर्जून या प्रसंगी सांगावं असं वाटतं। डॉक्टर भोंडवे, यावर आपलं उत्तर असेल तर 30 सेकंदात मांडावं। मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। नाही, मला हे जे आहेत ना, हे सर्व मुद्द्यांवर बोलावं लागेल। मुळामध्ये मी असं मुळीच म्हणलं नव्हतं परीक्षित शेवड्यांचं, मी म्हणलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर संशोधन करणं जाणं आवश्यक आहे, आणि या पद्धतीची जी संमिश्र गोष्टी आहेत त्याला आमचा विरोध आहे, हे अगदी स्पष्ट आहे, आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत। दुसरी गोष्ट की आज इतके डॉक्टर आयुष्य आहेत आणि इतके डॉक्टर आहेत, ह्याला सरकारचं कारण आहे, सरकार कारणीभूत आहे। आज मेडिकल कॉलेजेस निघत नाहीत किंवा सरकार हॉस्पिटल्स वाढवत नाहीत, हे केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्य सरकारांनी हे केलेलं काम आहे। पण याचा अर्थ आयुर्वेदिक, याचा अर्थ हे डॉक्टर्स जे आहेत, ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत, हे कमी संख्येत आहेत म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांना ते प्रशिक्षण देऊन हे डॉक्टरांची संख्या वाढवणं हे चुकीचं ठरेल। केवळ डॉक्टरांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यांनी या पद्धतीने मेडिकल कॉलेजेस दोन्ही पद्धतीची वाढवली पाहिजे। ठीक आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट मला अत्यंत ठामपणे सांगायचं की ॲलोपॅथिक डॉक्टर खेडेगावात जात नाहीत, हे जे विधान आहे हे आता जुनं झालं, हे 25 वर्षापूर्वीचं विधान आहे। माझ्याकडे आता या क्षणी माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची डिरेक्टरी आहे की ज्यामध्ये प्रत्येक, मी पूर्ण डिव्हिजन केलेलं आहे, मी तुम्हाला सादरी करू शकतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या गावामध्ये, जे ह्याच्याप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भाग आहे, प्रत्येक ठिकाणी आज MBBS अँड अबोव डॉक्टर तिथं पोहोचलेला आहे, आणि ज्या ठिकाणी आहे तिथं ते सर्व्हिस देत आहे। त्यामुळं हा जो समज पुन्हा पुन्हा सांगितला जातो की आयुर्वेदिक, डॉक्टर भोंडवेजी, त्याच तुलनेमध्ये तुमच्याकडे ही आकडेवारी आहे का की जितके ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत त्याच्या तुलनेमध्ये बिगर ॲलोपॅथिक डॉक्टर ग्रामीण भागात किती आहेत? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही डॉक्टर्स आहेत, ग्रामीण भाग तुम्ही हे केलं तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तिथं पुरेशा संख्येने डॉक्टर्स आहेत। आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी हा जो विभाग केलेला आहे सरकारी व्याख्येप्रमाणे, त्याप्रमाणे मी ते हे करून तयार केलेलं आहे, आणि एक मध्यंतरी एक कोर्ट केस होती, त्यावेळेला आम्ही हे मांडलेलं आहे। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। मुद्दा हाच उपस्थित होत होता की काल परवापर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर होते, ते ग्रामीण भागाला सेवा पुरवत होते,
ॲलोपॅथीवाले शहरं सोडून ग्रामीण भागात जायला बऱ्यापैकी कुरकुर करायचे, अशा प्रकारचा एक चित्र समोर आलं. ते कालांतरानं कायद्यानं बदललं गेलं, राज्य सरकारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, पण तोपर्यंत तर तिथे आयुर्वेदिक वैद्य आपल्या पद्धतीनं आरोग्य सेवा देत होते. मुद्द्याला पुढे नेण्याची गरज आहे. आणि आता एक अत्यंत महत्वाचा, संवेदनशील आणि आणखीन एक कळीचा मुद्दा तो आहे आयुर्वेदाच्या वैद्यांची होणारी हेटाळणी. मला आपल्या परीक्षित शेवडे यांच्यापासून या मुद्द्याला उपस्थित करायचं आहे. परीक्षित शेवडेजी, भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणता असा काळ नक्की जन्माला आला आणि असं कोणतं विचारशक्तीचं प्रशासन होतं की ज्यांनी आयुर्वेदाच्या वैद्यांची ठराविक पद्धतीनं हेटाळणी सुरू केली आणि दुर्दैवानं आयुर्वेदाचा वैद्य हा वैदू आहे अशा प्रकारचा समाजात एक प्रचार झाला आणि जो दुर्दैवानं ॲलोपॅथीला प्रतिष्ठा मिळवून गेला. मी या बाबतीमध्ये आवर्जून आपल्याला हे सांगू इच्छितो की हा प्रश्न केवळ कुठल्या शासनाचा अशा पद्धतीने नव्हे तर कुठल्या विचारसरणीचा हा अतिशय महत्वाचा आहे. ज्या विचारसरणीला जे भारतीय ते कसं घातक, जे भारतीय ते असं अवैज्ञानिक हे सातत्याने मांडत राहावं असं वाटत होतं, हीच ती डावी विचारसरणी की ज्यांनी सातत्याने आयुर्वेदाबद्दल विखारी आणि विषारी प्रचार सातत्याने करत राहिले. आज देखील त्यांचं प्राबल्य असलेले जे कोणी लोक असतील ते ह्याच भाषेमध्ये बोलताना आपल्याला दिसून येत आहेत. मी आपल्याला एक उदाहरण देतो, अगदी मागच्या 2 महिन्यांपूर्वीचं उदाहरण आहे की ज्या वेळेला डोंबिवली सारख्या ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी एका लहान मुलीच्या बाबतीमध्ये घडलेली घटना की जिला हनुवटीला खोक पडली आणि त्याच्यामुळे जवळपास कुठे जायचं, पालकांचा आयुर्वेदावर विश्वास होता, याच्यामुळे माझ्याकडे घेऊन आले. मी एकंदर परीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला की इथे टाके घालण्याची आवश्यकता नाहीये. सुश्रुतांनी ज्या पद्धतीने 60 व्रणाचे उपक्रम दिलेले आहेत त्यानुसार आपण पुढे जाऊया. आपल्याला सांगायला आनंद होतो की त्या आठवड्याभरामध्ये तिची ती जखम पूर्ण भरली आणि त्यानंतर त्या मातेच्या सहमतीने ज्या वेळेला ह्या पद्धतीची पोस्ट शेअर केली गेली त्यावेळेला ॲलोपॅथीच्या सर्जनची असलेली पहिली प्रतिक्रिया होती, दिस इज रिडिक्युलस, तुम्ही तुमच्या पेशंटच्या आरोग्याशी खेळताय. मला सांगावं, आम्हाला काही ना काहीतरी काळजी आहे, आम्ही देखील तेवढं शिकलेलो आहे, 8, 8.5, 9 वर्ष आम्ही दिलेली आहेत शिक्षणाकरता. मग ही हेटाळणी जर का आजही होत असेल आणि माझ्यासारखे अनेक वैद्यांचे हा अनुभव आहेत की जरा कुठे आम्ही आमच्या शास्त्राच्या परिभाषेत बोलायला लागलो की अगदी वात, पित्त, कफ हे एक्झिस्टच करत नाहीत इथपासून जी खिल्ली उडवली जाते आणि मग कुठेतरी आपल्याहीकडे प्रिस्क्रिप्शनवर लिहित असताना लिव्ह 52, निरी ह्यांचा वापर केला जातो. मला हा जो दांभिकपणा आहे हा कळत नाही आणि त्यामुळे मला या निमित्तानं डॉक्टर भोंडवे यांना बोलतं करायला लागेल. मला वाटतं डॉक्टर भोंडवेजी, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा अहंगंड हा इथून अधोरेखित होतो का? मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला हा प्रश्न विचारतोय कारण असे वैयक्तिक अनुभव माझ्याही गाठीशी आहेत. आम्हाला याच्या विरुद्धही अनुभव आहेत. आपण वर्तमानपत्रातही वाचलं असेल. मी अगदी आपल्याला हे सांगेन की माननीय आयुष मंत्र्यांनी जे आयुर्वेदाला विरोध करतात ते ॲलोपॅथिक डॉक्टर हे देशद्रोही आहेत अशा प्रकारचं विधान केलं आणि ते सर्वत्र आलं होतं. हे कितपत योग्य आहे? आणि पण डॉक्टर भोंडवेजी, गेल्या सरकारांमध्ये आयुर्वेदाच्या वैद्यांबाबत काही फार चांगली भूमिका नसायची. तुम्ही आयुष मंत्र्यांच्या बाबत बोलताय, आपल्याला राजकारण्यांवर चर्चा नाही करायची. माझा थेट प्रश्न ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना जो एक अहंगंड असतो ना त्यावर आहे. आम्ही म्हणजे जणू काही ब्रह्मदेवाचे अवतार अशा प्रकारचा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा जर विचार असेल आणि त्यातून ते आयुर्वेदाला हीन लेखत असतील तर मला वाटतं की कदाचित हे समाजासाठी घातक आहे. प्रसादजी, आपण म्हणतात तो अहंकार नाही. हा जो आहे हा मी जे शिकलो, माझ्या शास्त्रावर माझा विश्वास आहे, त्याच्यामधले जे काही त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मला माहिती आहेत, त्याचे जे काही बंधनं किंवा त्याचे जे काही मर्यादा आहेत तेही मला माहिती आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावरचा विश्वास हा कॉन्फिडन्स आहे, हा अहंकार नाही. आणि ज्या वेळेला माझं म्हणणं असंच आहे की आयुर्वेदानी सुद्धा त्यांनाही त्यांच्या शास्त्राचा अभिमान आहे आणि असायला पाहिजे. यासाठीच आपण जे म्हणतो की हे दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीयेत. एकाच दृष्टीने आपण जे शिकलोय, मग आता तो कुठलाही एखादा वकील असेल, तो वकील त्याचा शिकला, त्याला वकिलीचा अभिमान आहे. आपण जे शिकलोय तो व्यावसायिक आपला अभिमान असणं, हा अभिमान आहे, हा दुराभिमान नाहीये, हा अहंकार नाहीये, हा अहंगंड नाहीये. तुम्ही असं म्हणता आहात की हा दुराभिमान नाही, हा अहंगंड नाही, पण समाजामध्ये व्यवसाय करताना अनेक आयुर्वेदिक वैद्यांना हा येणारा नेहमीचा अनुभव आहे. वैद्य परीक्षित शेवडे यांनी तर आत्ता दिलेला अनुभव आहे. माझ्या गाठीशी अनेक जुने असे अनुभव आहेत की ज्यामध्ये वैद्यांनी एखादी उपचार पद्धती राबवायची म्हटली
की ॲलोपॅथीचे डॉक्टर त्याच्या विरोधात असं काही काहूर माजवतात की जणू काही अरे तू काय भुरसटलेल्या पद्धतीने उपचार करतोयस, ही भूमिका का? बरं का, माझं म्हणणं उलट असं आहे की दोन्ही बाजूनी आहे. आता मी सुद्धा गेली अनेक वर्ष होतो, माझेही अनेक आयुर्वेदिक मित्र आहेत की जे मला हे सर्व गोष्टी पाठवत असतात की ॲलोपॅथिक डॉक्टरांबद्दल काय चर्चा केली. आपण या गोष्टीत पडता कामा नये. मी स्वतःहून कधीही कुठेही मत याच्याबद्दल दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे या पद्धतीचे जे आहेत ना, हे थोडंसं कसं आहे की जसं दोन पक्ष राजकारणांमध्ये एकमेकांबद्दल बोलत असतात, तशा प्रकारचा प्रकार चालू आहे. बर, मला अजिबात हे नाही. मला माझे यावर आयुर्वेदामध्ये यावर यावर homeopathy परीक्षित शेवडेंचं एक पटकन मत घेऊयात. परीक्षित जी 30 सेकंद आहेत, पुढचा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. मी तुम्हाला फक्त दोन डॉक्युमेंटेड असलेल्या गोष्टी सांगतो. एक तर ज्यावेळेला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये IMAनेच रिलीज केलेलं प्रेस रिलीज होतं, ज्यामध्ये आम्ही गेल्या अर्ध्या शतकामध्ये सर्जरी कशा पद्धतीने प्रगत केलेली आहे याचंच वर्णन करून सुश्रुतांना जवळपास पूर्णतः साईड ट्रॅक करून टाकायचं आणि त्यानंतर त्यांच्या पदवीधरांची त्या बाबतीमध्ये असलेली भूमिका खिल्ली उडवण्याची ही आपल्या समोर आहे. आणि त्याच्या आधी ज्या वेळेला कोविडच्या नॅशनल प्रोटोकॉलमध्ये आयुर्वेदाचा समावेश झाला, तेव्हाही याच IMAने आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना अगदी जाब विचारण्याच्या थाटामध्ये प्रश्न विचारलं होतं. एक खासगी संघटना देशाच्या आरोग्य मंत्र्यांना ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रश्न करते, मला याच्यामध्ये कुठेतरी तोच अहंगंडाचा आवाज जाणवतो. डॉक्टर भोंडवे, यावर उत्तर असेल? संघटना म्हणून तुम्हाला सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आक्षेप नोंदवायचे असतात, त्याचा अधिकार कोणी नाकारणार नाही, पण मग आयुर्वेदाला मिळणाऱ्या महत्वानी पोटदुखी होतीये का? आरोग्य मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ही जी औषधं आहेत ही कोविडमध्ये अत्यंत उपयुक्त आहे, असं वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यावेळेला असंच आम्ही मागितलं होतं की खरोखर कुठलं संशोधन आहे ते आपण जाहीर केलं का, किंवा त्याला जे काही ICMRनी काही परवानगी दिली आहे का, आपल्याला आठवत असेल की त्यामध्ये IMAचे शब्द होते की जर असं असेल तर आयुर्वेदाच्या खतामध्ये ही मॅनेजमेंट तुम्ही का देत नाही? नव्हतं की यामध्ये एक लक्षात घ्या की मी पुन्हा पुन्हा सांगेन की ह्या गोष्टी ज्या आहेत या संशोधनामध्ये अनेक गोष्टी जर सिद्ध होत असतील तर त्या वापरायला काही हरकत नाही. तुम्हाला अजून एक सांगतो की ब्लड प्रेशरचं जे औषध आहे की जे रेझरपिन हे पहिलं ब्लड प्रेशरचं औषध आहे, हे आयुर्वेदाला आधी सर्पगंधा म्हणून माहिती होतं आणि त्याप्रमाणे ते वापरलंही जायचं. त्याच्यामध्ये विकास म्हणजे असा झाला की याच्यामध्ये या युरोपियन लोकांनी किंवा संशोधकांनी त्याच्यामध्ये त्याच्यातला जो काही महत्वाचा जो भाग आहे तो बाजूला काढला आणि त्याच्या गोळ्या तर तो विकास नाहीये, ती अधोगती आहे. त्याला कारण असं आहे की रिसर्पाइनचे थेरॅप्युटिक डोसचे देखील साईड इफेक्ट दिसून येतात, ते सर्पगंधेचे दिसून आलेले नव्हते. एका दृष्टीने आपण पाहिलं तर यामध्ये जो हाच एक तांत्रिक महत्वाचा मुद्दा आला. डॉक्टर भोंडवे, कदाचित आपण ऐकलं असेल, सर्पगंधेच्या मध्ये साईड इफेक्ट नव्हते आणि त्याऐवजी जे औषध आलं त्याचे साईड इफेक्ट दिसू लागले. हा तुम्ही विकास कसा काय म्हणता? हा पॅथीचा, ॲलोपॅथीचा विकास आहे? त्या औषधाला मर्यादा होत्या. ज्या वेळेला रेझरपिनला मर्यादा आल्या त्यावेळेला पुढची औषधं आली. अनेक वर्ष हे होतं की रेझरपिन मध्ये हृदयविकार, त्यावेळेला असं फक्त ब्लड प्रेशरचं लक्षात आलं की ब्लड प्रेशर बरोबर हृदयविकार, किडनीवर होणारे परिणाम, अशा इतर गोष्टींसाठी ते वापरायला लागतात. त्या पद्धतीने ते विकसित होते. आजही रिसर्पिनला मर्यादा येतात, सर्पगंधेला का नाही येत? प्राथमिक औषध, अँटीबायोटिक्सला मर्यादा येतात, गंधक रसायनाला का नाही येत? आयुर्वेदापासून आलं हे मी नमूद करू इच्छितो. त्याच्यामुळे अशा पद्धती. डॉक्टर भोंडवे, आपल्याला काही प्रश्न विचारतायत, आपल्याला वैद्य परीक्षित शेवडे काही प्रश्न विचारतायत, आपल्यापर्यंत पोहोचले असतील तर मी एक त्यांना संधी देतो, परत एकदा नसतील पोहोचले तर. परीक्षित जी, एकदा पटकन प्रश्न विचारा. प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीवरती बोलत असताना त्याची खिल्ली ही सातत्याने का उडवली जावी? याला कारण असं की रिसर्पाइनला मर्यादा आल्या त्यामुळे आपण तिथे पुढे सरकलो. त्या सर्पगंधेला आलेल्या नव्हत्या. तशा पद्धतीचे रिसर्चेस आहेत पब्लिक डोमेन मध्ये. किंवा जे अँटीबायोटिक्सना मर्यादा येत आहेत, रेझिस्टन्स डेव्हलप होतोय, तो गंधक रसायनाला होत नाहीये, तो आरोग्यवर्धिनीला होत नाहीये. मग कुठेतरी आपण हे अप्रिशिएट करणार का? आपण कुठेतरी हे समजावून घेणार का की किती सुवर्णशास्त्र आपल्याकडे आहे? याकरता सुसंवाद गरजेचा आहे. तिथे आपल्याला खिल्ली उडवून नाही चालणार या सगळ्या गोष्टी. अगदी महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला आणलात आणि त्याच निमित्तानं जो प्रश्न आम्ही सातत्यानं या शीर्षकामध्येही उपस्थित केलाय त्याकडे आता वळणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर भोंडवे, त्याचबरोबर वैद्य परीक्षित शेवडे, या दोघांनाही हा प्रश्न असेल. चिन्मय भोसलेजी, या तांत्रिक मुद्द्यांवर वैद्यकीय विषय सुरू असल्यानं मी कमी प्रश्न आपल्याला विचारतोय, त्याबद्दल फार राग मानू नका. माझा पुढचा प्रश्न आत्ताच्या घडीला डॉक्टर भोंडवे आणि परीक्षित शेवडे या दोघांसाठी आहे. टप्प्याटप्प्यानं आपण दोघांनी उत्तर द्यायची आहेत. भारतामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथी सोबत नांदू शकणार आहे का? पहिल्यांदा डॉक्टर भोंडवे बोलतील. एक लक्षात घ्या, मी मगाशी आपल्याला जे सांगितलं की हा मेडिकल काउन्सिलचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे शिकलाय त्या पद्धतीचीच प्रॅक्टिस करायची असते.
तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये जे तुमचा अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणेच प्रॅक्टिस करायची असते. त्यामध्ये मी जर आयुर्वेद शिकलो नाही, मी जर होमिओपॅथी शिकलो नाही, ती जर मी औषधं वापरली तर तीही क्रॉसपॅथी होते आणि हे मला वापरायला परवानगी नाही. याचप्रमाणे इट्स वाईस वर्सा, या दोन्ही गोष्टी आहेत. आणि कुठलाही डॉक्टर जो आहे माझ्या मनाने मी वापरू शकत नाही. मला शेवटी वैद्यकीय व्यवसाय हा कायद्याने बांधला गेलेला आहे आणि या विरुद्ध अनेकदा गोष्टी घडू शकतात की या डॉक्टरला जर हे याचं ज्ञान नाही, अधिकार नाही, तर ते वापरू शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही जर कायद्याने नांदवायचे असले, जर दोन्ही बरोबर हे करायचं असेल तर आपल्याला अशा वेगळ्या पॅथीची निर्मिती करायला लागेल की जी संपूर्णपणे भारतीय असेल आणि बर. त्याचं अगदी प्राथमिक ह्याच्यापासून त्याचं शिक्षण होईल, तरच हे आता मी शक्य इथे होईल. हस्तक्षेप करतो. आपण असं म्हणालात की एका वेगळ्या पॅथीची निर्मिती करावी लागेल आणि जी भारतीय असेल. मला याच वाक्यावर आक्षेप आहे. मला परीक्षित शेवडे, जे आपल्याला विचारायचं आहे, भारतीय पॅथीची वेगळी निर्मिती आपल्याला 2020 मध्ये करायची गरज आहे का 5000 वर्षांपूर्वीपासून असलेला आयुर्वेद पुरेसा आहे त्याच्यासाठी? आयुर्वेद हे त्याचं राष्ट्रीय वैद्यक आहे, याच्यामध्ये कुठलीही आपल्या मनामध्ये साशंकता नको. आपल्याला रिसर्चेस करायचे असतील तर प्रत्येक फ्रेटर्निटीनी समोर येऊन हातात हात घालून आयुर्वेदाच्या परिभाषा समजून घेऊन त्याच्यावरती ते रिसर्चेस झाले पाहिजेत. आम्ही हे सातत्याने सांगतोय, कारण जर आपण आयुर्वेद मॉडर्न मेडिसिनच्या टर्मिनॉलॉजीवरती बसवायला गेलात, जे आता कोविडच्या कालावधीमध्ये झालं, तर त्याने होणारे जे डिझास्टर असतात हे संपूर्ण जग अनुभवत आहे. पण तो त्याच्या टर्मिनॉलॉजीवरती बोलला गेला, त्याच पद्धतीने जर का चालला, मात्र अलाइड म्हणून बाकीच्या सगळ्यांनी जर का तिथे आपापल्या पद्धतीने, कारण आपल्या देशाचं असलेलं शास्त्र आहे, या पद्धतीने जर प्रत्येक जण उभे राहिले, तर तिथे आपण काहीतरी एक सुवर्ण काळ भारतीय समाजाला आणि जगाला आरोग्याच्या दृष्टीने एक आपण उदाहरण घालून देऊ शकतो, असं मला वाटतं. डॉक्टर भोंडवे, मला या निमित्तानं पुढचा प्रश्न असा आहे की ॲलोपॅथी किती जुनी आहे? तुमच्याकडे नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मला सांगा. म्हणजे हिपोक्रेटसच्या वेळेपासून आहे, त्याही आधीपासून आहे. मुळामध्ये कसं आहे माहितीये का की ॲलोपॅथी हा शब्द चुकीचा आहे. मॉडर्न मेडिसिन आपण त्याला म्हणतो की ज्या पद्धतीने ही औषधं आधी ग्रीक लोकांनी डेव्हलप केली आणि त्यामध्ये जसं जसं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बायोलॉजी मान्य आहे, पण तरी आपल्याला कालगणना करायची असेल तर मॉडर्न मेडिसिन किती जुनं असेल? किती हजार वर्ष मोजून सांगा मला, किंवा तुमच्याकडे आकडेवारी असेल तर ती द्या. नाही, किमान 5000 वर्ष तर आपण धरायलाच हवी. अच्छा, म्हणजे आता मॉडर्न मेडिसिन 5000 वर्ष जुनं असल्याचा दावा आहे. वैद्य परीक्षित शेवडे, याच्यावर पटकन उत्तर. मॉडर्न मेडिसिन 5000 वर्ष जुनं आहे असा दावा केला जातोय. कसं आहे माहितीये का की सुरुवातीपासून जे आपल्याला नोंद केलेली डॉक्युमेंटेड प्रूफ, ज्याला आज आपण लिटररी रिव्ह्यू म्हणत असतो, ते आपल्याला आयुर्वेदाचेच दिसत आहेत. आणि किती आधीपासूनचे दिसत आहेत माहितीये की अथर्ववेदापासूनचे असलेले आहेत. आता तो कालावधी किती मागे ह्याच्याही करतायत तुम्हाला मॅथमॅटिकली केलेलं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा निलेश ओक यांचाच संदर्भ देऊन सांगतो की त्यांनी सांगितले की राम रावण युद्ध हे त्यांच्या कॅल्क्युलेशन नुसार 12220 BCE मध्ये झालेलं आहे. आणि त्याही वेळेला आपल्याला संजीवनी पासून ते सुषेण वैद्यापर्यंतचे आणि हनुमंताचे सगळे उल्लेख हे डॉक्युमेंटेडच आढळतात. आता हे सगळं बघत असता आपल्याला तेवढ्या आधी आयुर्वेदाचा कालावधी जातो, त्याही आधी असं म्हणावं लागेल. आणि दुसरं, त्यावेळेला अन्यत्र कुठलंही मेडिसिन जेव्हा अस्तित्वात नव्हतं, सगळे जे पुढे डेव्हलप झाले आपापल्या पद्धतीने, त्या सगळ्यांची जननी ही आपल्या देशामध्ये जन्माला आली आणि तिचं नाव आयुर्वेद आहे, हे आता तरी आपण मान्य करावं. ठीक आहे. मला चिन्मय भोसलेंना एक पटकन शेवटचा प्रश्न पेशंटच्या नजरेतून, रुग्णाच्या चष्म्यातून विचारायचा आहे. डॉक्टर चिन्मय भोसले, ऍडव्होकेट चिन्मय भोसले, दोन्ही पदव्या आहेत त्यांच्याकडे. ऍडव्होकेट आणि डॉक्टर चिन्मय भोसले, पेशंट म्हणून जर समजा व्यक्तीला आपली उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार असेल, तर अमुक एक उपचार पद्धती श्रेष्ठ किंवा गौण असा विचार होऊ शकतो? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक मूळ मुद्दा सांगतो. मी ऐकतोय बरेच वेळ भांडणं की कुठला श्रेष्ठ आहे आणि कुठला नाही आहे प्रकार मेडिसिन मधला, आणि कुठला जुना आहे आणि नाही आहे, आणि अधिकार कोणाचे काय आहेत. मुळात सगळ्यात सोपा मुद्दा असा आहे, जर ह्याच्याशी काही आक्षेप कुणालाही असेल, हा व्हॅलिड कायद्याने केलेली अमेंडमेंट आहे, तर त्याला आक्षेप आहे तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन तो चॅलेंज केला जावा. अगदी बरोबर आहे. हा अत्यंत योग्य सल्ला आहे. कुठल्याही गोष्टीचा आक्षेप असतो तो त्याला अगदी पटकन, फार बरं झालं तुम्ही हा सल्ला दिलाय. त्या निमित्तानं या चर्चेला एक वेगळं वळण मिळतंय, मात्र वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर भोंडवे, हा विषय एकदा न्यायालयात जाऊन सोडवूनच टाकूयात आपण, तेवढं किती सोपं राहील त्या निमित्तानं. की सर्वात प्रथम परीक्षितजींनी जे सांगितलं त्याप्रमाणे अगदी राम रावण युद्धापासूनची होती. आयुर्वेद श्रेष्ठ आहे आम्ही म्हणतोय,
पण मग त्याचं पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस आपण करावी आणि त्याचेच विकास करावा आणि ते सर्वांनी वापरावं अशा पद्धतीचं आयुर्वेद. त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्ही घ्यायच्या कशाला, की याच्यामध्ये की आता मध्ये तो मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट झाला, त्याच्यामध्ये स्वच्छ लिहिलं की मॉडर्न मेडिसिनची औषधं यांना वापरायला मिळावी. तर या पद्धतीची उसनवारी नकोय. दुसरी गोष्ट, आपण आता जे डॉक्टर भोंडवे, ठीक आहे, त्यातला एक मुद्दा आणखीन उपस्थित झाला होता थोड्या वेळापूर्वी, फक्त त्याची पटकन एक पुनरुक्ती करतो. डॉक्टर भोंडवे, जी गोष्ट आधीपासून आयुर्वेदात आहे ती नाकारली गेली आहे, त्याची फक्त आठवण करून दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, हा धूळ झटकण्याचा प्रयत्न म्हणावा आणि मग त्याच्यावर आक्षेप कसा काय येऊ शकतो की तुम्ही कशाला दुसऱ्यांचं काही काही घेताय? अहो, ते त्यांचंच आहे, त्यांना त्याची आठवण करून अधिकार प्राप्त करून दिले जात आहेत, तर मग अडचण काय? हे इतर कोणाकडून उसनवारी नाही, हे रिक्लेमिंग आहे. आणि मी भोंडवेजींच्या या मताशी पूर्णतः सहमत आहे की मिक्सोपॅथी नको. बोलू द्या की प्रोसेस वेगळी आहे. त्या काळी शस्त्रक्रिया निश्चित केल्या जात होत्या, पण त्याची पद्धत वेगळी होती. त्यावेळेला अॅनेस्थेशिया किंवा हे जे आपण ज्याला डिसइन्फेक्शन म्हणतो, या प्रोसेस नव्हत्या. आता या प्रोसेस आहे. त्याच्यामुळे डिसइन्फेक्शनचे उल्लेख आहेत सुश्रुतांमध्ये सर, आपण जरूर वाचा. हे आपण वापरतो का आता? मग ते त्याच्यावर वापरायला पाहिजे, त्या पद्धतीने आता करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. दुसरं असं की आता वकील साहेबांनी जे सांगितलं की हा मुद्दा तुम्ही कोर्टात का जात नाही, तर आम्ही हे त्या पत्रकातही जाहीर केलेलं आहे की हा जो आत्ताचा जो संप आहे हा गोष्ट जावी की सरकार या पद्धतीने मिश्र पद्धती करतंय आणि मिक्सोपॅथी वापरतंय. आणि याचा जर सीसीआयनी हे जर मागं घेतलं नाही तर मेडिकल असोसिएशन नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. धन्यवाद डॉक्टर भोंडवे, आपण ही भूमिका इथे सांगितली. त्यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होतीये की हा वाद आता न्यायालयात जाणार आहे आणि न्यायालयाच्याच माध्यमातून ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदाचा वाद सुटेल अशी अपेक्षा दोन्ही गटांना आहे. पेशंटच्या चष्म्यातून त्यात काय चांगलं होणार आहे त्याकडे आपल्याला वाट पाहावी लागेल. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.